मराठा बिझनेस फोरमच्या बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये आपण सकाळपासून बघतोय की वेगवेगळ्या उद्योजकांच्या स्टॉलवरती जातोच आहोत. पण आता आपण एका वेगळ्या व्यक्तीला भेटतोय जो मराठा बिझनेस फोरमचा रत्नागिरीचा जो हापूस चॅप्टर आहे तो चालवतोय. म्हणजे त्यांच्या प्रेसिडेन्सीमध्ये तो ऍक्टिव्ह आहे. अशा मी ऍडव्होकेट कार्तिकी शिंदे आणि मी रत्नागिरी हापूस चॅप्टर जो आहे आमचा त्याचे प्रेसिडेंट आहे. ऍडव्होकेट कार्तिकी शिंदे यांच्याशी आपण संपर्क थोडस बोलूया की रत्नागिरी हापूस चॅप्टर एवढा ऍक्टिव्ह कसा काय आहे आणि त्यांच्या प्रेसिडेन्सीमध्ये काय असं ते वेगळं काहीतरी क्रिएटिव्ह करतायत की इतकं तो पुढे गेलेला आहे. तर मॅडम जरा माहिती द्या आपला रत्नागिरी हापूस चॅप्टर. लगेच पटकन सांगायचं झालं तर आमची सगळी टीम जी आहे ना ती खूप इन्थुझियास्टिक आहे. त्याच्यामुळे नवीन नवीन संकल्पना आम्ही राबवायचा प्रयत्न करतो. आपल्या MBF ची जी SOP आहे त्याला फॉलो करून आपण नवीन काय काय इम्प्लिमेंटेशन करू शकतो. जसं की आता मीटिंग्स असतात, मीटिंग आम्ही घेतो. नॉर्मली ऑफलाईन मीटिंग होतात, तर आमच्या चॅप्टरचं एक अल्टरनेट मीटिंग ऑनलाईन होते की ज्याला ओव्हरऑल MBF चे सगळ्या चॅप्टर मधले मेंबर्स आहेत ते कनेक्ट होऊ शकतात आणि आमच्या मेंबर्सना बाहेरचे रेफरन्सेस मिळू शकतात. कारण बरेच बिझनेस असे आहेत की त्यांना बाहेरचे रेफरन्सेस लागतात किंवा बाहेरच्या मंडळींना रत्नागिरीमधले काही रेफरन्सेस हवे असतील तर ते एका फोरमवरती अवेलेबल होतात. आपले काही म्हणजे फ्रान्स किंवा बाहेरच्या देशांमध्येही काही लोक आहेत जे आपल्या चॅप्टरशी कनेक्टेड आहेत या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पॉडकास्ट सिरीज पण घेतो की ज्याच्यामध्ये रत्नागिरीमधल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोक जे प्रथितयश उद्योजक आहेत किंवा त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी केलं त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो आणि त्यांचं एक पॉडकास्ट रिलीज करतो जेणेकरून आमच्या मेंबर्सना तसंच पॉडकास्ट बघणाऱ्या सगळ्या जे कोणी बघतील त्या सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल. म्हणजे त्याच्यामध्ये कोकणात भविष्यात कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार नाहीत आणि त्या दिशेने बिझनेस हा कुठल्या दिशेने जाणार आहे त्याला आपण आतापासून कसं प्रिपेअर राहायचं किंवा काय तयारी करायची या अनुषंगाने आम्ही ती एक ऍक्टिव्हिटी घेतो. आणि त्याबरोबर बाकीच्या ज्या काही म्हणजे 1 to 1 मीटिंग्स असतात आमच्या किंवा 1 to many असतात किंवा प्रत्येकाच्या ऑफिसला किंवा त्याच्या वर्क प्लेसला जाऊन व्हिजिट करायचं, त्यांच्या डिफिकल्टीज समजून घेणं, त्याच्यावरती वर्कआउट करणं. काही ट्रेनिंग सेशन्स घेतो आपण, ती पण ऑनलाईन ऑफलाईन असतात. कारण दिग्गज मंडळी जे असतात त्या काही ऑफलाईन प्रत्येक मीटिंगला आम्हाला रत्नागिरीत कदाचित अवेलेबल होणार नाहीत, तर आम्ही त्यांना ऑनलाईन मीटिंग्सला बोलवतो, ते सेशन्स रेकॉर्डिंग करतो आणि ते पुन्हा शेअर करतो. अशा पद्धतीने आम्ही काम करतो. तर आता मराठा बिझनेस फोरमच्या रत्नागिरी हापूस चॅप्टर मध्ये किती उद्योजक एनरोल्ड आहेत ऑलरेडी? आता रत्नागिरीमध्ये 2 चॅप्टर आहेत आमचे आणि 2 चॅप्टरचे मिळून 100च्या वरती 150 पर्यंत असतील आणि रत्नागिरी हापूस चॅप्टरचे आता 28 मेंबर्स आहेत. हा, पण 90% मेंबर्स आमचे 95% मेंबर्स ऍक्टिव्हेट आहेत आणि ते रेग्युलरली सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होतात. आता हे रत्नागिरी जिल्ह्यातले जे काही उद्योजक आहेत ज्यांच्यापर्यंत अजून MBF किंवा रत्नागिरी हापूस चॅप्टर पोहोचलेला नाहीये, तर त्यांना जर का तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मग काय प्रोसेस आहे ते जरा एकदा एक्सप्लेन करा. हा, ते म्हणजे ते आम्हाला कनेक्ट होऊ शकतात. आपली मेंबरशिप 1 year मेंबरशिप असते, लाईफ टाईम मेंबरशिप असते आणि पेटर्न मेंबरशिप असते. पेटर्न मेंबरशिप आपण एक्सपेक्ट करतो की जे सेट झालेत बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी आहे की जेणेकरून ते ह्या खालच्या 2 क्लास मधले जे येऊ घातलेले उद्योजक आहेत किंवा एका सर्टन लेवलला आलेले उद्योजक आहेत ज्यांना काही मदतीची गरज आहे तर त्यांना ते लोक मदत करू शकतील. 1 year जी मेंबरशिप असते आपली त्याची इयरली 2000 रुपीज आपली मेंबरशिप फी असते. सो सहज कोणीही मेंबरशिप घेऊ शकते. तर आपण जाणून घेतलेलं आहे की कशा पद्धतीने रत्नागिरी हापूस चॅप्टर वर्किंग करतंय. रत्नागिरी जिल्ह्यातले जेवढे उद्योजक जे अजून या चॅप्टरला जॉईन झालेले नाहीयेत, जे होऊ शकत असतील, होऊ इच्छित असतील तर तुम्ही यांना संपर्क करू शकता. मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईन. एक गोष्ट मला ऍड करायची होती की स्टुडंट्स जे आहेत त्यांच्यासाठी ह्या मीटिंग्स आपल्या जास्त त्या फ्री असतात. कारण आम्ही एक्सपेक्ट करतो की ते भविष्यात जाऊन उद्योजकतेकडे वळतील. सो त्यांना आत्तापासनं त्यांच्या त्या कानावर शब्द पडावेत आणि त्यांना ती रुची निर्माण व्हावी यासाठी आपण त्यांना ह्या मीटिंग्स फ्री अटेंड करायला देतो. असे काही स्टुडंट्स आहेत आपल्या आणि मी तेही एक सांगेन की तुम्ही तुमच्या चॅनल मार्फत जास्तीत जास्त आवाहन करू शकता की ज्यांना उद्योजकतेकडे वळायचं आहे
अशा विद्यार्थ्यांनी नक्की कनेक्ट. नक्कीच. म्हणून मी म्हटलं की रत्नागिरी हापूस चॅप्टर हा खूप ऍक्टिव्ह आहे आणि आता जर का स्टुडंट्सनाच ते प्रमोट करणार असतील किंवा त्यांना एनरोल करून घ्यायचा आतापासून विचार करत असतील तर मग किती पुढचा विचार करतात हे आपल्याला कळलं असेल. तर तेच सांगतोय की जे रत्नागिरी जिल्ह्यातले उद्योजक आहेत ते जर का जॉईन झालेले नसतील, त्यांना जर का जॉईन व्हायचं असेल तर मी कार्तिकी मॅडमचा नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क करा आणि जी काही पुढची प्रोसेस आहे, मला तर 2000 रुपये वर्षाला काही खूप मोठी रक्कम नाहीये, तर इझिली आपण त्यांना जॉईन करू शकता. आणि बाकी त्यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटीज असतात ते त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद कार्तिकी मॅडम. थँक्यू. थँक्यू आपल्या वेळेबद्दल.